बापरे, आता एवढं काय ना. घ्या हो. माधवी, हा? अमितराव आपल्याला इकडे न्यायला काय आले, ते ड्रॉप केलं त्यांनी. आपण गेलो नसतो देसायांकडे तर वाईट दिसलं असतं ना. हो ना, विशेष म्हणजे त्यांचं सरप्राईज बघून तर मला फार भरून आलं. जय हो, जय हो. बघा ना माधवी, नानामाई तिकडे नव्हते, पण तरी त्याचे संस्कार मुलांवर कसे दिसले बघा. किती प्रेमाने आणि एकोप्याने राहतात हो सगळे. जय हो. कधी कधी वाटतं अमितराव, जावई बापू यांच्यासारखी मुलं आपल्याला असती तर खूप मोठा आधार झाला असतो मेघना सासरी गेल्यानंतर. पण मला एक सांगा माधवी, कशावरून आपली मुलं जावई बापू आणि अमितरावांसारखी निघाली असती? सुशील, आपण दोघे दिवसभर नोकरीमध्ये, हो की नाही? ही पोरं आपण त्याला शिकवायच्या ऐवजी त्यांनी आपल्याला शिकवलं असतं. असं का हो म्हणता? जशी मेघना आपली काळजी घेते तशीच त्यांनी घेतली असती की. माधवी, मुलांचं मला काही एक सांगू नका, एक नंबरचे टोणगे असतात, कधी आई बापाला सोडून जातील सांगता येत नाही. पण मुली, जय हो, मुलींचं वेगळंच असतो. मुली जरी सासरी गेल्या ना तरी त्यांना माहेरची, माहेरच्या माणसांची ओढ असते. पण काही म्हणाव, मेघना कुडाळकर आता पक्क्या मेघना देसाई झालेल्या आहेत. जय हो, जय हो. मनोज, अरे तू ऑफिस मध्ये काय म्हणतोस, कसा आहेस? मस्त नाहीये. मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बोल ना. नको, इथे नको. आपण जरा बाहेर जाऊ शकतो का? घरी जाऊया. ते काय मेघनाचा पाय मुडपलाय, तो ठीक नसेल तर मला तिला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. आपण घरी जाऊया, माझ्या रूम मध्ये, नाहीतर मग अंगणात बसून आपल्याला दोघांनाही बोलता येईल. नाही, घरी नको. नाही, मध्येच तुला मेघनाला घेऊन जावं लागलं तर? नकोच, मी नंतर येतो. अरे असं काय करतोयस? स्पेशली बोलण्यासाठी आलास ना? एक मिनिट थांब. आपण बाहेर जाऊन मनोज, अरे मनोज, असं काय? हा कठीण आहे यार याच्याशी कम्युनिकेट करणं. माई 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 गावाला गेली नाही का? हे पकड. नाही, मी आलोच. टेबलवर ठेव काढू. कशाला, त्यापेक्षा फोनच करतो ना डायरेक्ट. अर्चू, ताबडतोब खाली ये. खाली आल्यावर मी सगळं सांगणार आहे. सतीशला घेऊन ताबडतोब खाली ये. ओके. विजया, विजया, काय झालं? कुठे लक्ष आहे तुझं? अरे नाही, काही नाही. काय नाही ना? चल ये पटकन, ये पटकन इकडे. दादा, मेघना. अरे सांगतो. काय झालं? सगळे आले का? सगळे काय झालं? बोल. ओके, तर ऐका. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धेत अर्चू यांना बक्षीस मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. टाळ्या. सेलिब्रेशन साठी त्यांचे बंधू म्हणजेच आदित्य देसाई यांनी केक आणलेला आहे, तरी त्यांनी तो केक कापून आनंद सेलिब्रेट करावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. टाळ्या. अरे वा. दादा, काय? तू फोन केला होतास ना? नाही का ग? मग काय, अगदीच ठरवल्यासारखं न्यूज रिपोर्टर प्रमाणे हाही शुभेच्छा देतोय. ये तुम नहीं समझोगी अर्चू, ये भाई भाई का कनेक्शन है. भाई. बापरे. कळलं. बरं, आता पुढे काय? अरे म्हणजे काय, केक कापायचा आता? केक काप. चल पटकन. विजया, काय, कुठेस तू? अगं मुलांना बोलव ना विजय. अरे नाही, पल्लवच्या मित्राच्या बर्थडेची पार्टी आहे बाजूच्या बिल्डिंग मध्ये. तिघही तिकडेच गेले. बरं ठीक आहे, हरकत नाही. केक काढून ठेवा आधीच त्यांच्यासाठी, नाहीतर रात्रभर डोकं खातील केक पाहिजे म्हणून.
अरे हो अर्चू, हे आता छोटस सेलिब्रेशन, पण नाना आणि माई आल्यानंतर सगळ्यांना मिळून मोठी पार्टी पाहिजे. करेक्ट? हो नक्की देणार. अगं आता काप ना केक. दादा तुझ्या बायकोला आणि माझ्या बेस्ट फ्रेंडला सांग, ती अशी उदास आणि शांत उभी आहे ना, ते मला अजिबात आवडत नाही. तिला हसायला सांग आणि माझ्या सोबत इथे येऊन केक कापायलाही सांग. ती जर नसेल तर मी मुळीच केक कापणार नाही.